रुमॅटिक आजार किंवा वाताचे आजार हा काही एक रोग नाही. ह्याच्यात जवळजवळ 100 प्रकारही असू शकतात. ह्यातले कॉमन प्रकार आणि त्यांची लक्षणं काय आहेत हे समजून घेऊया. मी डॉक्टर सुशांत शिंदे आणि रुमॅटॉलॉजी इंडिया ह्याच्यात आम्ही प्रयत्न करत आहोत ह्या चॅनल मार्फत की जास्तीत जास्त लोकांपर्यंत रुमॅटॉलॉजी किंवा वाताच्या आजारांबद्दल इन्फॉर्मेशन पोचावी आणि त्यांना ह्याची मदत व्हावी. तुम्हाला जर तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला असा रोग असेल किंवा अशी काही लक्षणं असतील तर ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आमचे इतर व्हिडिओही बघा, तुम्हाला त्याच्यात बरीचशी उत्तरं सापडतील. आता वाताचे रोग जे आहेत ह्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे रोग आहेत. काही कॉमन रोग आणि त्याची लक्षणं आपण समजून घेऊया. सर्वात कॉमन जो आहे तो आहे रुमॅटॉइड आर्थरायटिस. रुमॅटॉइड आर्थरायटिस हा तो रोग आहे जो जास्त महिलांमध्ये बघितला जातो. वय 20 ते 50 ह्याच्यामध्ये याची सुरुवात होते आणि सर्वात जास्त ह्या रोगामध्ये हातांचा त्रास होतो. हाताचे सांधे जे आहेत ते सकाळी उठल्यावर सुजून जाणं, बोटं सुजून जाणं, सकाळी उठल्यावर मुठ्ठी बंद करायला त्रास होणं, मनगटाला सूज येणं आणि हळूहळू करून सर्व सांधे पकडणं हे रुमॅटॉइड आर्थरायटिसचं लक्षण आहे. रुमॅटॉइड आर्थरायटिस जेव्हा सुरू होतो तो काय एका दिवसात होत नाही. हळूहळू आजार वाढायला लागतो आणि काही आठवडे महिने झाले की पेशंट्सना एवढा त्रास होतो की कधी कधी बिछाण्यातनं बाहेर निघणंही त्रास होऊ शकतो. पेशंटना जेव्हा हा त्रास होतो थंडीच्या सीझनमध्ये त्रास वाढू शकतो. सांधे सुजतात, सांधे दुखतात, त्याचबरोबर पेशंटना हलका हलका तापही वाटू शकतो. काही ठिकाणी हा आजार पोचत नाही हे समजणंही लक्षात घेतलं पाहिजे की हा आजार कमरेला त्रास देत नाही. सो कुणाला रुमॅटॉइड आर्थरायटिस किंवा अंगवात असेल तर तो कमरेत दुखणं करत नाही. त्याचे काही इतर कारणं असू शकतात जे तुम्ही डॉक्टरशी बोलला पाहिजेत. रुमॅटॉइड आर्थरायटिस हा सांधे सोडून इतर जागेवरही त्रास देऊ शकतो. त्याच्यात 2 गोष्टी प्रामुख्याने, एक म्हणजे डोळे सुकणं आणि कधी कधी लंग्सना ILD इंटरस्टिशियल लंग डिसीज नावाचा आजार होणं. हे सर्व रुमॅटॉलॉजिस्ट डायग्नोज करू शकतात आणि योग्य ट्रीटमेंट देऊन आजाराला थांबवू शकतात. नेक्स्ट आपण बोलूया अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस बद्दल. अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस एक असा त्रास आहे जो जास्त पुरुषांमध्ये बघितला जातो. मी म्हणेन मुलांमध्ये बघितला जातो, कारण की याची सुरुवात कमी वयात 15 ते 25 ह्या वयात मुलांमध्ये बघितली जाते. पुरुषांमध्ये हा त्रास जास्त असतो आणि ह्याची लक्षणं हातात पायात नाही तर कमरेत असतात. याची सुरुवात बहुतेकदा सकाळी उठल्यावर कंबर जाम झाली, अकडली अशी सुरुवात होते. हे दुखणं जे आहे ते बरेच आठवडे महिने कमरेत राहतं. पेशंट सांगतात की आम्ही सकाळी उठलो की कंबर खूप दुखत असते, पण चालायला लागलो की हळूहळू बरं वाटतं. गरम पाण्याने आंघोळ केलं की जरा बरं वाटतं, पण जसा काळ पुढे जातो आजार हळूहळू पसरू शकतो. योग्य उपचार नसेल तर आजार कमरेपासून पाठीमध्ये, पाठीपासून वरती मानेपर्यंत पोहोचू शकतो आणि त्याच्यामध्ये मणक्याला नुकसान होऊन पेशंटचं पोश्चर म्हणजे पेशंटचं उभं राहण्याची प्रक्रिया बदलून पेशंट्स वाकू शकतात. अशा वेळेला बॅम्बू स्पाईन ह्याला म्हटलं जातं, कारण मणका जो आहे त्याची सर्व हाडं एकमेकांना चिपकून पेशंटचा पोश्चर बदलल्याने त्याला बॅम्बू स्पाईन असंही म्हटलं जातं. अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिसमध्ये कधी कधी इतर सांधे जसं की हिप, गुडगा, अँकल हे इन्व्हॉल्ड असू शकतात, पण रुमॅटॉइड सारखं सर्व सांधे दुखतायत हे अँकिलोजिंग मध्ये जास्त बघितलं जात नाही. अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस ची एक टेस्ट लोकांनी ऐकलेली असते, ती जेनेटिक टेस्ट आहे ज्याला HLA-B27 असं म्हणतात. HLA-B27 एका परिवारामध्ये इतर लोकांचाही पॉझिटिव्ह असू शकतो आणि जर कोणाला असे टेस्ट पॉझिटिव्ह आहे किंवा अशी लक्षणं आहेत तर नक्की त्यांनी रुमॅटॉलॉजिस्टला भेटलं पाहिजे. तिसरा आजार ज्याच्याबद्दल आपण बोलूया तो म्हणजे गाऊट. गाऊट हा आजार युरिक ऍसिड वाढल्याने होतो आणि बहुतेक लोकांनी याच्याबद्दल ऐकलेलं असतं. गाऊट हा आजार वेगळा आहे, कारण की हा युजली 40च्या वयात येतो. जास्त करून हा आजार पुरुषांमध्ये बघितला जातो. महिलांमध्ये पिरियड संपेपर्यंत या आजारची युजली लक्षणं भेटत नाही. गाऊट ना आपण जर त्याची हिस्ट्री बघितली तर हा आजार राजा महाराजांचा आजार आहे असं म्हटलं जायचं, कारण की याचं जेवणाशी खूप कनेक्शन आहे. जो व्यक्ती जेवतच नाही, गोरगरीब आहे, त्याच्यामध्ये कदाचित गाऊट व्हायचा नाही. पण आज तसे असं नाही आहे की आपण गोरगरीब असलो तरी आपण खाऊ शकत नाही, अशा गोष्टीचा गाऊट नाही करू शकत. जर तुमच्या जेवणामध्ये फार जास्त अमाऊंटमध्ये प्युरिन्स नावाचे प्रोटीन आहेत, जसं की नॉन व्हेजिटेरियन फूडमध्ये मटण असेल किंवा शेलफिश असेल, तिसऱ्या ज्याला म्हणतात, असं काही खात असाल तर नक्की प्युरिन वाढल्याने त्रास होऊ शकतो. तसंच पिझ्झा, बर्गर असे जर घराबाहेर बनणारे गोष्टी जर फार जास्त जेवणात येत असतील त्याच्याने गाऊट होऊ शकतो. कोल्ड ड्रिंक्स, सॉफ्ट ड्रिंक्स आणि पॅकेजवाले फ्रूट्स ज्यूस घेणं ह्याच्याने सुद्धा गाऊट होऊ शकतो. गाऊटला बरेचदा त्याच्याबरोबर इतर आजार सुद्धा घेऊन येतो, जसं की डायबिटीज, ब्लड प्रेशर आणि हार्टची रिस्क. त्यामुळे युरिक ऍसिड वाढणं हे डाएटशी रिलेटेड आहे आणि युरिक ऍसिड जर वाढलं तर त्याचे क्रिस्टल्स म्हणजे त्याचे छोट्या छोट्या सुईंसारखा पदार्थ बनून सांध्यांमध्ये दुखू शकतं आणि त्याला गाऊटचा अटॅक म्हटलं जातं. गाऊटची लक्षणं युजली अचानक येतात. सकाळी उठल्या उठल्या एक सांधा दुखतो आणि तो म्हणजे पायाचा जी मोठा अंगठा आहे तो.
त्याला आम्ही एमटीबी जॉईंट म्हणतो आणि तो एमटीबी जॉईंट जेव्हा सुजून जातो, एक लाल टमाटर सारखा होतो आणि खूप दुखतो, तो असतो अटॅक ऑफ गाऊट. हा युजुअली रात्री जर पाय थंड पडला किंवा कधी-कधी अल्कोहल, बिअर घेतली गेली रात्री आणि त्याच्यामुळे झाला अशी आम्हाला हिस्ट्री भेटते. गाऊटची लक्षणं जर असतील तर त्यासाठी सुद्धा रुमॅटॉलॉजिस्ट तुम्हाला योग्य ट्रीटमेंट देऊ शकतात. पण गाऊटसाठी लाईफस्टाईल चेंज म्हणजे तुमचं आयुष्यात जे जेवण आहे खास करून ते बदलणं, दारू सोडणं हे सर्व गोष्टी सुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत. शेवटचं आपण वळूया एक मोठ्या ग्रुपकडे ज्याला सीटीडीज म्हटलं जातं म्हणजे कनेक्टिव्ह टिश्यू डिसीज. ह्यात बरेचसे आजार आले, पण एका आजाराबद्दल मला नक्की खूप आवर्जून बोलायचं आहे, तो म्हणजे SLE. SLE म्हणजे सिस्टमिक ल्युपस एरिथेमॅटोसिस किंवा ल्युपस. SLE हा आजार एक सिरियस आजार आहे. SLE हा आजार युजुअली महिलांमध्ये बघितला जातो आणि महिलांमध्ये कमी वयातच हा आजार बघितला जातो. SLEचा आजाराची सुरुवात वेगवेगळ्या प्रकारे होऊ शकते, पण बहुतेक लोकांना आजार सुरू होतो स्किनपासून. स्किनवर खास करून चेहऱ्यावर लाल चट्टे उठणं, उन्हात गेल्यावर चट्ट्यांमध्ये जळून होणं, असे चट्टे केसात, हातात, छातीवर, पाठीवर वेगवेगळ्या ठिकाणी येणं, तोंडात अल्सर येणं, केस गळून जाणं, हे लक्षणं SLEची सुरुवात असू शकते. SLEच्या पेशंट्सना बहुतेकदा सुरुवातीला ताप येत असतो. हलका-हलका ताप काही वेळ राहतो, डायग्नोसिस लागू शकत नाही. कधी वेळा डॉक्टर्सना वाटतं टायफॉइड आहे, कधी-कधी वाटतं टीबी आहे आणि जेव्हा ह्या सगळ्याचे उपचार फेल होतात, तेव्हा विचार येतो की काही SLE तो नाही. SLE हा आजार जो आहे ह्याच्यामध्ये सुद्धा सांधे दुखतात. SLEमध्ये प्रॉब्लेम आहे की आतल्या ऑर्गन्सना रिस्क असू शकते, जसं की किडनीला रिस्क असू शकते. SLEच्या आजारमध्ये इम्युनिटी अटॅक करते आणि हा अटॅक जर किडनीवर झाला तर लघवीत प्रोटीन जाणं आणि जर जास्त त्रास झाला तर किडनीची फंक्शन कमी होणं म्हणजे रक्तामध्ये क्रिएटिनिन नावाचा रिपोर्ट वाढणं असे सिम्पटम्स येऊ शकतात. SLE शरीराच्या वेगवेगळ्या ऑर्गन्सना जसं हार्टला, ब्रेनला, नसांना, नर्व्हजना त्रास देऊ शकतो. SLE सिरियस डिसीज आहे हे मी सारखं बोलतोय, कारण की जर SLEचा डायग्नोसिस असेल तर फक्त आणि फक्त रुमॅटॉलॉजिस्टनाच भेटलं पाहिजे, कारण की ह्याचे ट्रीटमेंट्स आणि ह्याचं मॉनिटरिंग हे खूप म्हणजे अभ्यास करून प्रॉपरली तुमच्यासाठी प्लॅन करूनच केलं पाहिजे आणि ते फक्त रुमॅटॉलॉजिस्ट करू शकतात. अजून एक आजार जो CTDमध्ये येतो तो म्हणजे सिस्टमिक स्क्लेरोसिस. आणि सिस्टमिक स्क्लेरोसिस हा आजार असा आहे की ज्यामध्ये हातापायाची स्किन टाईट व्हायला लागते, चेहऱ्यावरची स्किन टाईट व्हायला लागते आणि ही स्किन टाईट झाल्यामुळे पेशंट्सना तोंड उघडायला त्रास होऊ शकतो, होठ छोटे होऊ शकतात, नाक चेपल्यासारखं वाटू शकतं आणि तसंच हातावरली स्किन जर टाईट झाली तर ती अशी पिंच करता येत नाही, म्हणजे उचलल्याला त्रास होणार आणि स्किन टाईट होते. ह्याचबरोबर सिस्टमिक स्क्लेरोसिसच्या पेशंटना रेनॉल्ड्स फिनॉमिना नावाचा एक सिम्पटम येतो, तो म्हणजे थंडीमध्ये हातापायाच्या ब्लड वेसल्स सिकुडून जातात, छोट्या पडतात आणि त्यामुळे हात सफेद पडू शकतात, बोटं सफेद पडू शकतात किंवा कधी-कधी निळी पडू शकतात. दुर्लक्ष केलं गेलं तर ब्लड सप्लाय कमी होऊन तिकडचं बोट काळं पडूही शकतं. त्याला आपण इन्फाक्स किंवा नेक्रॉसिस किंवा गँग्रीन म्हणतो. हे सर्व सिरियस प्रश्न आहेत अँड अगेन या सगळ्यासाठी रुमॅटॉलॉजिस्टना भेटलं पाहिजे. मी बऱ्याचशा सिम्पटम्सबद्दल ह्या व्हिडिओमध्ये बोललोय. ह्या व्हिडिओचा अर्थ असा नाही की तुम्ही हे सगळं ऐकून घाबरलं पाहिजे. पण ह्या सगळ्यांपैकी काही तुम्हाला किंवा तुमच्या फॅमिली मेंबर्सना असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. हे आजार कधी-कधी बाहेरून दिसत नाही. ज्या व्यक्तीला दुखतंय ती किंवा तो सांगतोय की मला दुखतंय, पण बाहेरून कदाचित फॅमिलीला काहीच दिसत नाही, तर त्याच्याकडे दुर्लक्ष होतं आणि मग नुकसान होतं आणि नुकसान झाल्यावर आपण त्याला पूर्ण रिकव्हरी करू शकत नाही. पण आज चांगले उपचार अवेलेबल आहेत. जर तुम्ही वेळेत रुमॅटॉलॉजिस्टना भेटलात तर आय एम शुअर यू विल गेट गुड रिझल्ट्स. पण वेळेत रुमॅटॉलॉजिस्टना भेटा. जर तुमच्या जवळ रुमॅटॉलॉजिस्ट कुठे आहे ते तुम्हाला माहीत नसेल, आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये टाकून सांगा. वी विल रीच आउट टू यू आणि आम्ही तुम्हाला कळवू तुमच्याजवळ रुमॅटॉलॉजिस्ट कुठे आहे. आय होप त्याच्याने तुम्हाला मदत होईल. नमस्कार. जय हिंद.